नमस्कार, मी राजेश पाटील, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय जव्हार। डॉक्टर इंदुराणी जाखड, जिल्हाधिकारी पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जव्हारच्या सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉक्टर अपूर्वा बसूर यांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ गेल्या अनेक दिवसांपासून 15 दिवसांपासून धरती आबा शिबिर यांच्या माध्यमातून आदिवासी समाजातील जनसमुदायासाठी वेगवेगळ्या शिबिर आयोजित करण्यात आलेले आहेत। त्याची आपण इतिवृत्त माहिती जाणून घेऊयात। माझ्यासोबत आहेत जव्हार प्रकल्पाचे आदिवासी विकास निरीक्षक श्री महेशजी वराडे। केंद्र शासनाच्या जनजाती मंत्रालयाच्या निर्देशानुसार आपण 15 जून ते 30 जून या कालावधीमध्ये धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान आयोजित केलेलं आहे। आपल्या आदिवासी समुदायामध्ये विकासापासून कोसदूर असलेले आपले समाज बांधव यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुख्य आपला आधार जो आहे त्या आधार आपण पायाभूत मानून त्या अनुषंगाने आपण जे बेसिक डॉक्युमेंट आणि इतर जे विविध दाखले आहेत, जातीचा दाखला असेल, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड असेल, कृषी विभागाचा ॲग्रिस्टॅक असेल, उत्पन्नाचे दाखले, असे विविध प्रकारचे दाखले आपण या शिबिरांच्या माध्यमातून देत आहोत। माझी सर्व या बंधू भगिनींना विनंती आहे की या शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपण विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये यावं आणि आपलं जीवन मान उंचावेल या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करूया। शासन आपल्या सदैव पाठीशी आहे। मी किशोर बापू कनोदा, राहणार वसुरी। आज वसुरी इथे आबा शिबिराचं आयोजन केलं आहे। या शिबिरामध्ये भरपूर लोक आलेले आहेत। इथे त्यांना उत्पन्नाचे दाखले, जातीचा दाखला, आधार कार्ड, आभा कार्ड असे विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आलेले आहेत। तरी पण तुम्ही पण ह्या शिबिरामध्ये यावं आणि त्याचा लाभ घ्यावा। तसेच इतर गावामध्ये हे शिबिरसुद्धा होणार आहे, त्यांनी पण तिथे जाऊन ह्या योजनेचा लाभ घ्यावा। नमस्ते, माझे नाव स्वाती सुरेश सहारे, ग्रामपंचायत वसुरी सरपंच। आज इथं प्रकल्प कार्यालय जव्हार यांच्यातर्फे जे कॅम्प लावलेला आहे, जवळजवळ 200-300 पर्यंत लोक आलेली होती। त्यांना आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, जॉब कार्ड, जातीचे दाखले हे सर्वच इथं काढून भेटले। जव्हार प्रकल्पाचे मी धन्यवाद देतो।